नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपण पाहतो तर रितेश सरांनी कमळीचा फोटो काढण्यास नकार दिलेला आहे। पण कमळीने खेळलेली अशी चाल की पोलिसांनीच क्लासवरती धाड टाकलेली आहे। हो मित्रांनो, रितेश सरांच्या विजेता क्लासेसच्या बाहेर अजूनही तोच मोठा बॅनर लावलेला असतो आणि त्यावरती कमळीचा फोटो आणि IAS सिलेक्शन असा उल्लेख स्पष्टपणे दिसतच असतो। कमळी कित्येक वेळा रितेश सरांना फोटो काढण्याची विनंती करते, पण रितेश सर प्रत्येक वेळी एकच उत्तर देतात आणि ते म्हणजे ते म्हणतात की कमळी आधी सांगितलेली रक्कम दे आणि त्यानंतरच बॅनर काढण्याचा विचार करेल। तेव्हा कमळीला आता स्पष्टपणे जाणवतं की रितेश सर तिच्या परिस्थितीचा फायदा घेत आहेत। ती संतापूनच म्हणत असते, सर माझ्या IAS सिलेक्शन झालेलंच नाही तर तुम्ही माझा फोटो टॉपर म्हणून का लावलेला आहे? चूक तुमची आहे ना, आणि पैसे मात्र माझ्याकडून का मागत आहेत? तेव्हा रितेश सर उलट तिला धमकावण्याचा प्रयत्न करतात आणि धमकावण्याच्या सुरामध्ये म्हणतात की तुला माझ्याशी वाद घालायचा असेल ना तर घाल, पण हा फोटो मी स्वतःहून काढणार नाही। तेव्हा कमळी शांत होते, पण तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आत्मविश्वास आपल्याला दिसतो। ती मनामध्ये म्हणत असते का तुम्हाला वाटतं की मी फक्त विनंती करत राहील, पण आता सत्य बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे। तेव्हा क्लासमधून बाहेर पडताना कमळीच्या नजरेसमोर अनेक विद्यार्थी येतात। काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती भीती असते आणि काही जण ऑफिसच्या बाहेर उभे राहून कुजबुजत असतात। तेव्हा कमळीला संशय येतो का ती एका विद्यार्थिनीशी गुपचूप बोलत असते आणि तेव्हा तिला समजतं की क्लासमध्ये काही विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या कारणांनी अतिरिक्त पैसे घेण्यात आलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचा त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा वापर करून त्यांना दबावाखाली ठेवले गेलेलं आहे। तेव्हा कमळीच्या मनामध्ये विचार सुरू होतो की माझा फोटोचा गैरवापर करणं हा फक्त एक प्रकार आहे, पण जर इथे आणखीन मोठा गैरप्रकार सुरू होत असेल ना तर ती घाईघाईने कोणताही गोंधळ न घालता त्या विद्यार्थ्यांकडून मिळालेली प्राथमिक माहिती ही सुरक्षितपणे नोंदवून ठेवते। आणि इकडे आपण पाहतो की रितेश सरांना असं वाटत असतं की कमळी आता घाबरलेली आहे। ते आपल्या स्टाफला म्हणतात की ती पुन्हा इथे आली ना तर तिला सांगायचं की पैसे दिल्याशिवाय बॅनर हटणार नाही। पण कमळी थेट रितेश सरांची वाद घालत नाही, ती शांतपणे योग्य ठिकाणी माहिती पोहोचवण्याचा निर्णय घेते आणि ती पोलिसांना गुप्त माहिती देते की क्लासमध्ये विद्यार्थ्यांकडून संशयास्पद पद्धतीने पैसे उकळले जात असल्याची आणि काही अनधिकृत प्रवेश कागदपत्रे वापरली जात असल्याची शक्यता आहे। ती पोलिसांना स्पष्ट सांगते की माझं नाव कुठेही येऊ देऊ नका आणि मला कोणावर खोटा आरोप करायचाही नाही, पण जर खरंच गैरप्रकार होत असेल ना तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याआधी सत्य समोर यायलाच हवं, असं ती पोलिसांसमोर स्पष्ट सांगत असते। तेव्हा पोलीस ह्या माहितीची प्राथमिक पडताळणी सुरू करतात आणि काही दिवसातच त्यांना पुरावे मिळून जातात आणि त्यानंतर एक सकाळी अचानक विजेत्या क्लासेसमध्ये पोलिसांचं पथक दाखल होतं। विद्यार्थ्यांना काही समजत नाही का रितेश सर आपल्या केबिन मधून बाहेर येतात आणि पोलिसांना पाहून चकित होतात आणि ते म्हणतात, काय झालं, तुम्ही इथे का आलात? आणि अधिकारी गंभीर आवाजात म्हणतात, ह्या संस्थेतील आर्थिक व्यवहार, प्रवेश आणि कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या पैशांबाबत आम्हाला काही गंभीर तक्रारी आणि माहिती मिळालेली आहे। आम्हाला तपासणी करायची आहे। आणि तेव्हा रितेश सर घाबरून म्हणतात, पण तुम्हाला माझ्या क्लासमध्ये तपासणी करण्याचा अधिकार कोणी दिला? तेव्हा अधिकारी त्यांना मध्येच थांबवतात आणि म्हणतात की कायद्याच्या प्रक्रियेनुसार तपास केला जाईल आणि तुम्ही सहकार्य करा, फक्त बस एवढंच। तेव्हा पोलिसांची तपासणी सुरू होते। ऑफिसमधील कपाटं उघडली जातात, काही फाईल्स तपासल्या जातात। एका ड्रॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडते। दुसऱ्या कपाटात पाहतात तर विद्यार्थिन्यांची आणि विद्यार्थ्यांची संशयास्पद प्रवेश फॉर्म आणि वेगवेगळ्या रकमेच्या नोंदी असलेल्या कागदपत्र सापडतात। तेव्हा पोलीस अधिकारी एका फाईल उघडतात आणि त्यात विद्यार्थ्यांच्या नावांसमोर मोठमोठ्या रकमांच्या नोंदी पाहून गंभीर होतात। हे पैसे कशासाठी घेतले? आणि ते रितेश सरांना विचारतात। तेव्हा रितेश सर गोंधळून म्हणतात, ही सगळी अकाउंटिंगची कागदपत्र आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ काढत आहात। अधिकारी म्हणतात, मग याची योग्य माहिती तपासात द्या। तेव्हा पोलिसांना आणखीनच काही कागदपत्रे सापडतात। त्यातील काही प्रवेश फॉर्म अधिकृत प्रक्रियेशी जुळत असतात आणि काही नसतात। तेव्हा प्राथमिकदृष्ट्या दिसून येते आणि विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज सुरू होते। काही विद्यार्थी धक्कादायक चेहऱ्याने एकमेकांकडे पाहतच राहतात। रितेश सरांना आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याची जाणीव होते। ते स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं माझा नकळत झालेलं आहे आणि माझ्या स्टाफने केलेलं असेल। पण अधिकारी स्पष्टपणे सांगतात, तपासात कोणाचीही भूमिका आहे हे पुढे समोर येणारच आहे, आता तुम्हाला काहीच सांगण्यात येणार नाही। तेव्हा इतक्यातच पोलीस अधिकाऱ्यांकडून रितेश सरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येतं आणि क्लासमधील विद्यार्थ्यांसमोर त्यांना हातकडी लावून आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातात। तेव्हा काही विद्यार्थी हादरून जातात
तर काहींच्या चेहऱ्यावरती सुटकेचा भाव दिसतो. रितेश सर मात्र संतापाने ओरडतात आणि हा सगळा कट आहे का? मला फसवलं जातंय का? पण पोलीस त्यांना घेऊन बाहेर पडतात आणि ते काहीच बोलत नाही. काही क्षणांपूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा शिक्षक आता पोलिसांच्या ताब्यात बाहेर जात असतो आणि क्लासच्या बाहेर गर्दी जमते. ह्या घटनेची बातमी काही वेळातच परिसरात पसरून जाते आणि रितेश सरांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसतो. दुसरीकडे आपण पाहतो की थोड्या अंतरावरती उभी असलेली आपली कमळी हे सगळं पाहतच असते आणि तिच्या चेहऱ्यावरती विजयाचा आनंद तर नसतो, पण ती गंभीरपणे म्हणत असते का मला त्यांची बदनामी करायची नव्हती, पण मला फक्त सत्य समोर यावं असंच वाटत होतं. जर ह्या क्लासमधून खरंच विद्यार्थ्यांची फसवणूक होत असेल ना, तर त्यांना न्याय मिळायलाच हवा असं ती मनातल्या मनात म्हणत असते. पण कथा इथेच संपत नाही. पोलीस रितेश सरांना घेऊन आणि ते घेऊन गेल्यानंतर कमळीला एक अनोळखी फोन येतो आणि समोरचा आवाज एकदम शांत असतो आणि तो म्हणत असतो की कमळी, तू रितेशला अडचणीत आणलायस ना, पण तुला अजून एक गोष्ट माहित नाही. कमळी विचारते, कोण बोलताय तुम्ही? तेव्हा समोरचा व्यक्ती म्हणतो की रितेश सर फक्त प्यादा आहेत. या सगळ्या पैशांच्या व्यवहारामागे आणखीन एक मोठं नाव आहे. तेव्हा कमळीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो आणि ती म्हणते, कोणाचं नाव? एवढंच विचारतात समोरचा आवाज कट होतो आणि हे नाव आणि तो म्हणतो की ते नाव ऐकल्यावरती तुला विश्वास बसणार नाही, कारण ती व्यक्ती तुझ्या खूप जवळची आहे. तेव्हा इथे फोन अचानकच कट होतो आणि कमळी काही क्षण स्तब्ध उभी राहते. तिच्या मनामध्ये एकच प्रश्न गोंधळत राहतो की रितेश सरांच्या मागे नेमकं कोण आहे आणि कमळीच्या जवळची कोणती व्यक्ती या संपूर्ण खेळामध्ये सहभागी असेल. तेव्हा इकडे आपण पाहतो की पोलिसांच्या गाडीमध्ये बसलेले रितेश सर खिडकीतून बाहेर पाहतच असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती भीतीऐवजी एक रहस्यमय शांतता आपल्याला दिसत असते आणि ते हळूच मोबाईलमधील एका नंबरकडे पाहतात आणि म्हणतात, आता तुमची वेळ आलेली आहे. मी गप्प बसणार नाही. आता पुढच्या भागामध्ये हे सगळं उलगडणार आहे का रितेश सरांचा मागचा खरा सूत्रधार कोण आहे आणि कमळीने उघड केलेला हा गैरप्रकार नेमका कुठपर्यंत पोहोचणार आणि रितेश सर तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी कमळी विरुद्ध कोणता धक्कादायक डाव खेळणार, हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.